मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानसी पुढे दर्शन घेण्यासाठी येते. त्यावेळी आता ती सुनंदाला म्हणते, मावशी अहो खूप छान तुम्ही सजवलंय, मी जरा एखादा फोटो काढू का? तेव्हा आभा म्हणते, नाही आमच्यामध्ये अजिबात फोटो काढत नाहीत. तेव्हा मानसी म्हणते, ओके ठीक आहे. मग ती गायत्री म्हणते, अगं काढू देत ना फोटो आभा, एवढं रूडली नाही वागावं बाळाकुणाबरोबर. अगं ती पहिल्यांदाच आपल्या घरी आली आहे ना, मग तिला काढू देत की फोटो काढा, मानसी बाळा फोटो काढ, असं गायत्री खूपच लाडाने म्हणत असते. तेव्हा थँक्यू मॅम असं म्हणून आता मानसी लगेच श्रीकृष्णाचा फोटो काढून घेते. ते मानसीला खूपच आनंद झालेला असतो. मग त्यानंतर आता गायत्री म्हणते, अहो मानसीची आई तुम्ही पण जा बरं का, तिथे दर्शन घेण्यासाठी पहिल्यांदाच आला आहात ना आमच्या घरात, आणि तसंही तुमची मुलगी भाडं देणार आहे ना म्हटल्यावर तुम्ही जाऊ शकताय आता दर्शन घेण्यासाठी. तेव्हा संपदा आता पुढे येते आणि दर्शन घेते. इकडे तेजस हा बाहेर असतो. तेव्हा आता त्याला मानसीचा मेसेज येतो. तिने आता त्याला एक फोटो पाठवलेला असतो. तो म्हणतो, बापरे लकी चार्मचा मेसेज, असं म्हणून तो मेसेज पाहतो तर त्यामध्ये फोटो असतो. म्हणूनच तो म्हणतो, लकी चार्मने तर श्रीकृष्णाचा फोटो पाठवला आहे, असं म्हणून तो त्या फोटोकडे पाहतच राहतो. त्यामध्ये आता त्याला पण दर्शन घडतं. मग आता तो मागे पाहतो तर मानसी आता त्याच्याकडे पाहतच असते. दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. तर तेजसला खूपच आनंद झालेला असतो. इकडे आता सर्वांची पूजा करून होते. त्याच वेळी आता तिथे तात्या म्हणतात की, सुनंदा आता तू पाळणा म्हण. सुनंदाला आता रडू येतं. ती म्हणते, दरवर्षी पाळणा हा तेजस म्हणतो ना. मग तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, तूच म्हणायचं ह्या वर्षी. त्यानंतर तात्यासाहेब आता जोरात शंख वाजवतात. सुनंदा ही रडतच आता पाळण्याची दोरी हातात घेते. मग इकडे तेजस आता पाळणा म्हणायला सुरुवात करतो. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मनमोहना. पाळणा आता बाहेरूनच मोठ्याने म्हणू लागतो आणि मानसीने जो फोटो त्याला पाठवलेला असतो तोच फोटोकडे तो पाहत असतो. त्यावेळी आता घरात सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात. त्याचे आई आणि बाबा हे दोघेही बाहेर पाहू लागतात. तर गायत्रीला राग येतो. मग आता मानसीला खूप आनंद झालेला असतो. ती आता गालातल्या गालात हसत असते. त्यानंतर आता सुनंदा आणि तात्या देखील खुश होतात. सुनंदा आनंदाने आता पाळण्याची दोरी ओढू लागते. श्रीकृष्णाला झोका देत असते. त्याच वेळी आता इकडे तेजस हा अगदी मनापासून तो पाळणा म्हणत असतो. आता गायत्री ही पुढे येते आणि मग नंतर झोका देऊ लागते. तेव्हा आता तिला प्रचंड राग आलेला असतो. परंतु आता ती स्वतःचा राग खूप कंट्रोल करते. कारण तिचा जो प्लॅन असतो तेजसला बाहेर ठेवण्याचा आणि पाळणा म्हणून देण्याचा, तो आता प्लॅनवर पूर्णपणे पाणी फिरलेलं असतं. तर इकडे आता सूरज आणि दिनेश देखील खुश होतात. छाया आणि विनोद मात्र आता एकदम चेहरा पाडून बसलेले असतात, कारण त्यांच्या दीदीचा प्लॅन फेल झालेला असतो. मग नंतर आता मानसी ही पुढे येते आणि हातात दोरी घेत झोका देऊ लागते. त्याच वेळी आता मग ती पुन्हा एकदा देवाचं दर्शन घेत म्हणते, माझ्या बाबांना यांनी मदत करणं, मी याच घरात येणं, हा सगळा देवा तुझाच संकेत आहे. लवकरात लवकर मी राष्ट्रहितांना सर्व सत्य सांगू देत म्हणजे झालं, असं म्हणून ती आता पुन्हा मागे जाते. घरातील प्रत्येकजण आता पाळणा म्हणू लागतात. त्यावेळी सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो, कारण दरवर्षी जी परंपरा असते तेजसने पाळणा म्हणण्याची, ती आता खंडित झालेली नसते. त्याच वेळी आता गायत्री रागातच सगळ्यांकडे पाहते. मग आता तेजस पाळणा म्हणायचा थांबतो, त्याचा पाळणा म्हणून होतो. इकडे आता सर्वांना सुनंदाही प्रसाद देते. आता सगळ्यांना प्रसाद दिल्यानंतर सुनंदाच्या सर्व मैत्रिणी ह्या जाऊ लागतात. तेव्हा तेजस बाहेरच उभा असतो. तेजसला म्हणतात, बाळा तू खूप छान पाळणा म्हटलास. मग आता तो म्हणतो, थँक्यू वहिनी. तेथून सर्वजणी गेल्यानंतर आता मानसीला सुद्धा सुनंदा म्हणते, तू सुद्धा प्रसाद घेऊन जा हा दही पोह्यांचा. तेव्हा ठीक आहे असं आता मानसी म्हणते. बाहेर तेजस उभा असतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं, कारण त्याला सुद्धा दही पोहे आईच्या हातचे खायचे असतात. सुनंदा देखील खूप रडू लागते आणि मानसीच्या हातात दही पोहे देते. आता सुनंदा रडतच किचनमध्ये जाते. तेव्हा मानसी तिच्या पाठोपाठ जाते आणि म्हणते, मावशी. तेव्हा आता सुनंदा मानसी येताच पटकन डोळे आपले पुसते आणि म्हणते, अगं तुला कशी वाटली पूजा? तेव्हा मानसी म्हणते, खूप छान वाटली. आणि तेजस गाणं गातात मला माहीतच नव्हतं. हो खरंच खूप छान गाणं गातात हा ते.
त्यावेळी सुनंदा म्हणू लागते की अगं माझा तेजसचा जन्म खरं तर कृष्ण जन्माष्टमीचा, म्हणून ते नेहमी म्हणायचे की तेजस जन्माला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आलाय ना, मग त्याचा वाढदिवससुद्धा त्याच दिवशी तिथीप्रमाणे होईल. मग आम्ही दरवर्षी त्याचा वाढदिवस याच तिथीला साजरा करायचो. परंतु दरवर्षी तो पाळणा म्हणायचा म्हणजे म्हणायचाच. मला वाटलं ह्यावर्षी त्याच्याकडून हे खंडित होईल, परंतु नाही झालं. माझा तेजस लहानपणापासूनच खूप खोडकर आणि मस्ती घालणारा, त्यामुळे त्याचे बाबा त्याला नेहमी म्हणायचे की हा मोठा झाल्यावर काय करेल काय माहीत. परंतु तेजस हा एवढा हुशार होता ना की प्रत्येक वर्षी त्याचा पहिला नंबर यायचा. त्याचबरोबर तो गोल्ड मेडलिस्ट पण आहे. त्यावेळी आता त्याचे सर्व गुण आता सुनंदा ही मानसीला सांगू लागते. मानसीला समजतं की या सर्वांमध्ये किती प्रेम आहे ते. मग आता मानसी म्हणते त्यांनी पाळणा म्हटला, परंतु त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून घरात आले नाही, यावरूनच त्यांचे संस्कार दिसतात. खरंच खूप संस्कारी मुलं आहेत तुमची, असं म्हणून मानसी आता सुनंदाचं कौतुक करत असते आणि म्हणते की मावशी तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही थोड्या दिवसांमध्येच ठीक होणार आहे. तेव्हा कधी होणार ग ठीक? आता किती दिवस झाले माझा तेजस बाहेर आहे. देवकीला वाटत नव्हतं का की माझ्या कृष्णाबरोबर थोडा वेळ घालवावा? आता देवकीचं कृष्णावरचं तरी प्रेम असो किंवा उंबरठ्यातील आईचं उंबरठ्याबाहेर असणाऱ्या मुलावरचं प्रेम असो, सारखंच असतं ना गं, असं म्हणून ती मानसीला सांगत असते. तेव्हा मानसी म्हणते असा धीर खचू देऊ नका, सगळं काही ठीक होणार आणि मी तुम्हाला शब्द देते की तेजससुद्धा सगळं काही ठीक करतील. थोड्या दिवसात परिस्थिती निवळेल. तेव्हा पुढे आता सुनंदा म्हणते हा दही आणि पोह्याचा नैवेद्य खाऊनच माझा तेजस नेहमी उपवास सोडायचा. ह्या वर्षी माझ्या हातचा प्रसाद तेजसला खायला मिळणार नाही, असं म्हणून सुनंदा आता रडत असते. तेव्हा मानसी म्हणते कसं आहे ना, अहो प्रसाद तिथपर्यंत नक्कीच जाऊ शकतो, तुम्ही द्या ना प्रसाद त्यांना बाहेर जाऊन. मग आता सुनंदा सांगते की जर घरातलं काही बाहेर घेऊन गेले मी त्याच्यासाठी खायला, तर मग तात्यासाहेबांना राग येईल. एकीकडून नवरा दुसरीकडून मुलगा अशी माझी द्विधावस्था होते, कुणाला निवडावं ना हेच कळत नाही. कारण मग तात्यासाहेब अजिबात अन्नग्रहण करणार नाही, त्यांना तेजसला काहीही झालं तरी शिक्षा द्यायचीच आहे. मग आता मानसी म्हणते पण त्यांनी जे केलं ना ते चुकीचं नव्हतं, बरोबरच होतं ना, तेव्हा यांना कधी कळणार ते काय माहीत, असं म्हणून सुनंदा रडतच तिथून जाते. मानसीला आता खूपच वाईट वाटतं. इकडे तेजस हा रडत असतो. तेव्हा आभा तेथे येता जाता लगेच तो आपले अश्रू पुसतो आणि काय झालं विचारतो, तू इथे कशाला आलीस? एवढ्यातच तेजसला आता कोचिंग क्लासेसमधून फोन येतो. तेव्हा तेजस विचारतो काय झालं सर? मी तर इंटरव्ह्यू दिला आहे. तेव्हा ते सर म्हणतात सकाळी मी तुम्हाला 9 वाजता बोलवलं होतं. मग आता तेजस म्हणतो 9ला 5 कमी असतानाच मी येईल तिथे, तुम्ही काळजी करू नका आणि छडी घेऊन येणार नाही, मी न छडी घेता तिकडे येणार आहे आणि मुलांना अगदी व्यवस्थित शिकवणार आहे, तुम्ही काळजीच करू नका, असं म्हणून तो आता सरांना विचारतो ठेवू का फोन? त्यावेळी आता तुम्ही ओव्हर क्वालिफाईड आहात असं ते सर म्हणतात. मग आता तेजस म्हणतो काय झालं? मी मुलांना अगदी व्यवस्थित शिकवू शकतो. त्यावेळी ते सर म्हणतात नाही, तसं होऊ शकत नाही, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली, तुमच्या नावाने रोज हजेरी असते तिथे. त्यावेळी तेजस म्हणतो हो तो खूप मोठा गैरसमज आहे, तुम्ही ऐकून घ्या. ते सर म्हणतात अजिबात तुम्ही उद्यापासून यायचं नाही आमच्या इथे. तेव्हा आता तेजसला खूप मोठा धक्का बसतो. तो समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आता त्याचं ते सर ऐकून घेत नाही. आता नाईलाजाने तेजसला ती नोकरी सोडावी लागते. मग आता आभासुद्धा हे सगळं बोलणं ऐकते. मग आता तेजस फोन ठेवल्यानंतर म्हणतो की सगळं काही विस्कटत चाललंय. म्हटलं की आत्ता कुठे तात्यांचा राग माझ्यावरचा जाईल, मी रोज नोकरीला जातोय ते पाहून, परंतु सगळं काही विस्कटून गेलं. आभा आता रडू लागते. तेवढ्यातच आता हॅपी बर्थडे टू यू तेजस भाऊजी असं म्हणून गायत्री टाळ्या वाजवत तेथे येते. तिच्याबरोबर तिची 2 माणसं असतात, ते म्हणजे छाया आणि विनोद. तेही आता जोराजोरात टाळ्या वाजवतात आणि हॅपी बर्थडे असं म्हणतात. तर आता छाया अगं पटकन तू घरातील सर्वांना बाहेर बोलव, आपण घरात नाही वाढदिवस साजरा करू शकलो म्हणून काय झालं बाहेर करूयात. तेव्हा सर्व प्रभूंनी लवकरात लवकर बाहेर यायचं आहे हो असं म्हणून तेजस आता दवंडीच पिटवतो. घरातील सर्वजण बाहेर येतात. तेव्हा आता गायत्री म्हणते अहो सासूबाई आपण यांचा वाढदिवस आता इथे साजरा करूयात, पटकन औक्षण करायचं ताट घेऊन ये ग, असं म्हणून ती छायाला काम देते. छाया आता औक्षणाचं ताट घेऊन येते. मानसी देखील बाहेर आलेली असते.
तेव्हा गायत्रीमध्ये एवढा बदल झालाच कसा याचं आश्चर्य सर्वांना वाटतं, कारण ती तेजसचं आता औक्षण करणार असते. सुनंदा पुढे येते, अगोदर तेजसचा औक्षण करते. तेव्हा तो आशीर्वाद घेतो, परंतु तेजसचा चेहरा मात्र पडलेला असतो. आभा मात्र रडत असते. आभा देखील पुढे येते, त्याचं औक्षण करते. मग त्यानंतर गायत्री पुढे येते आणि म्हणते, माझ्या भाऊजींचं मी सुद्धा औक्षण करणार आहे. त्यावेळी तुमचा चेहरा एवढा का पडलाय असं ती सारखं सारखं विचारते. तेव्हा आता आभा अजूनच रडू लागते. सुनंदा विचारते काय झालं. मग आता ती म्हणते, आई कुणाची तरी नजर लागली. दादाला जी नोकरी मिळाली होती ना ती सुद्धा आत्ता त्याच्या हातातून गेली. हे ऐकताच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो, तर मानसीला देखील टेन्शन येतं. तेव्हा गायत्री म्हणते की काही हरकत नाही तेजस भाऊजी, अहो तुम्हाला नोकरी नाही मिळाली म्हणून काय झालं, मी तर गिफ्ट देणारच आहे तुम्हाला. असं म्हणून ती आता छायाला पटकन गिफ्ट आणायला सांगते. छाया गिफ्ट घेऊन येते. गायत्री तिच्या हातातून ते गिफ्ट घेते आणि तेजसला देत असते. तेव्हा तेजस ते गिफ्ट घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो. तेव्हा आता गायत्री म्हणते की अरे घे गिफ्ट. मग आता नाईलाजाने तो ते गिफ्ट घेतो आणि आभाकडे देतो. तेव्हा आभाकडे ते गिफ्ट तू द्यायचं नाही आहेस, त्याच्यामध्ये नक्की काय आहे ना ते अगोदर पहा, असं गायत्री म्हणते. तेव्हा तेजस नाही म्हणतो, तर आता गायत्री हट्टाने त्याला पाहायलाच सांगते. तो आता ते गिफ्ट उघडून पाहतो आणि त्याच्यामध्ये वेटरची कपडे असतात. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तेव्हा गायत्री म्हणते की ही वेटरची कपडे आहे, ते कंत्राटी वेटर असतात ना त्यांची. तू माझ्या हॉटेलमध्ये माझ्या इथे काम कर, म्हणजे तुझे पैसे लवकरात लवकर फिटून जातील. तेव्हा तेजस काय करतो, ती कपडे असतात ना ती फेकूनच देतो आणि म्हणतो की मी तुमच्या इथे अजिबात काम करू शकत नाही आहे. त्यावेळी आता सर्वांना आनंद होतो, परंतु आता गायत्री म्हणते तुला माझ्याकडे काम करण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे. मग आता तेजस म्हणतो काहीही झालं ना मी हे काम करू शकत नाही. असं म्हणून दोघांमध्येच आता तू मैमय होते. तेव्हा आता ती फेकून दिलेली कपडे आता तात्यासाहेब हातात घेतात. मग आता तेजस म्हणतो तात्यासाहेब थांबा जरा. मग आता ते एक शब्द देखील तेजसला तोंडातून काढू देत नाही. म्हणतात कुणीही माझ्या पाठीमागे आता यायचं नाही. असं म्हणून आता ते कपडे घेऊन कुठेतरी आतमध्ये जातात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मानसी ही आता तिच्या बाबांच्या फोटोसमोर हात जोडते आणि म्हणते, बाबा हे पहा, तुम्ही दिलेला शब्द, मी दिलेलं तुम्हाला वचन कधीही मोडणार नाही. या मंगळसूत्राचा अर्थ तेजसरावांना आता मी समजावून सांगणार. राष्ट्रहितांना सांगायची आता वेळ आली आहे. मंगळसूत्रच मी त्यांना आता भेट म्हणून देणार आहे. त्यानंतर ती आता तेजसला बाहेर जेवण घेऊन जाते आणि म्हणते की राष्ट्रहित. तेव्हा तो विचारतो काय झालं. मग आता ती म्हणते, अहो बाबा जेव्हा तिथे हॉस्पिटलमध्ये होते ना तेव्हा, असं म्हणून ती थांबते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. आता सांगावं की नाही हाच तिच्यासमोर प्रश्न असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.